हेलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये आपण पाहणार आहोत समाज कल्याण भरतीमध्ये जे प्रश्न विचारले त्यातील एक बढिया प्रश्न, जो की बढिया कन्सेप्ट डिलिव्हर करेल इथं. आता याला सॉल्व्ह करताना काय करायचं, आपल्या एवढे तर व्हॅल्यू पार्ट नाही आहेत. 6वा रूट, 4था रूट, 3रा रूट पर्यंत ठीक आहे. आता ज्या ज्या व्हॅल्यू याच्यापैकी आपल्याला माहित आहेत त्या आपण काय करू शकतो, लिहू शकतो. आता क्यूब रूट ऑफ 8,000. आता मला एक सांगा, 8,000चा क्यूब रूट जर काढला तर आपला किती येते, 20. म्हणजे 20चा जर क्यूब केला तर आपल्याला 8,000 भेटतील. हे आपल्याला माहित असलेली संख्या आहे, पहा. आता 40-96 ला येऊयात आपण. आता 40-96 ला मी असं म्हणू शकतो का, 6वं रूट काढायचं आहे 40-96चं. मग मी या 40-96 ला असं लिहू शकतो, पहा. असं लिहू शकतो. तुम्ही म्हणाल सर हे काय आता नवीन. पहा, लक्षात घ्या. 40-96चं हे वर्गमूळ आहे. याचा मिनिंग काय असते, हे 40-96 याचा मिनिंग असते की पॉवर 1/2 आणि याचा पॉवर 1/3. म्हणजे या दोघांचा गुणाकार जर केला तर 40-96 आणि पॉवर मध्ये 1/6 येते. आणि यालाच आपण काय लिहू शकतो, हे असं लिहू शकतो, पहा. हे दोन्ही काय सेम आहेत. 40-96 हे वर्गमुळात जे आपण हे 6 लिहिलेत ना, हे 6वं मूळ, याचाच मिनिंग हा असते, पहा. मग आता याला आपण काय करूयात, सॉल्व्ह करूयात, पहा. 40-96 40-96चं मी काय करतो, आधी वर्गमूळ घेतो आणि देन मग मी काय करेन, आधी याचं वर्गमूळ घेऊयात आणि नंतर त्याचा काय करूयात, क्यूब करू. आता 40-96चा वर्गमूळ काढायचा आहे आपल्याला. आता आपल्याला 4,000 पर्यंत जायचं आहे. तर 4,000 हा कशाचा वर्ग असू शकते, मी 70 अझ्युम करतो. ठीक आहे, 70चा आहे का, तर 70चा वर्ग माझा किती येईल, 7×7 = 49. म्हणजे 4,900. म्हणजे 4,000 पेक्षाही मोठे आले, म्हणजे 70 नाही आहे. 70 पेक्षा ती संख्या काय असेल, लहान असेल. तर मी काय येतो, मी 65 वर येतो. ठीक आहे, 65 वर. मी 70 वर काय आलो, तर 70चा वर्ग मला इझिली, मला माहिती आहे मी काढू शकतो. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असते त्याचा पण वर्ग मी काढू शकतो. 65चा वर्ग किती होईल, हे 5×5 = 25 आणि sin 7 = 42. म्हणजे 65 ही नाही आहे. समजलं का? 40-96चा वर्ग, 40-96 हा 65चाही वर्ग नाही आहे. मग तो कशाचा असेल, तर 65 पेक्षा लहान असेल तो. 65 पेक्षा लहान म्हणजे मे बी 64 असू शकते, 61 असू शकते, 62 असू शकते किंवा 63 असू शकते. आता 60 आहे का, आपण पाहू. 60चा वर्ग जर केला, 6×7 = 36. 3600 म्हणजे 60 पण नाही आहे. म्हणजे 61, 62, 63 आणि 64 या चारपैकी एक असू शकते. आता मला एक सांगा, 64चा वर्ग जर केला, 64चा वर्ग, आता 64चा वर्ग केला तर त्याचा युनिट डिजिट किती येईल, 6. 61चा वर्ग केला तर याचा युनिट डिजिट 1 येईल. 62चा वर्ग केला तर याचा युनिट डिजिट किती येईल, 4 येईल. आणि 63चा वर्ग केला तर युनिट डिजिट किती येईल, 9 येईल. पण इथं युनिट डिजिट किती आहे, 6 आहे. म्हणजे वर्ग केल्यानंतर, त्या संख्येचा वर्ग केल्यानंतर युनिट डिजिट किती यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे. म्हणजे ती संख्या काय, 64 आहे. ठीक आहे. आता हेही नसेल समजलं तर आणखी सांगतो, याच्यामध्ये काय क्लू आहे. मला एक सांगा, ऑप्शन पूर्ण इंटिजर मध्ये आहेत, अप्रॉक्सिमेशन मध्ये काहीच नाही आहे. इंटिजर मध्ये ऑप्शन आहेत, अप्रॉक्सिमेट आन्सर नाही आहे. इंटिजर मध्ये आता याचा आपल्याला आधी वर्गमूळ घ्यायचा आहे आणि नंतर याचा वर्गमूळ घ्यायचा, नंतर क्यूब रूट काढायचा आहे. म्हणजे ती संख्या वर्गमूळ काढल्यानंतर, त्या या संख्येचं 40-96चं वर्गमूळ काढल्यानंतर ती जी येणारी संख्या आहे ती एक परफेक्ट क्यूब असेल. काय असेल, परफेक्ट क्यूब असेल. कारण आपल्याला क्यूब रूटही काढायचा आहे. मग ह्याच्यापैकी परफेक्ट क्यूब हा आहे का, 61 आहे का, 62 आहे का, नाही आहे. 62, 63, 61 नाही आहे. तर हा एक क्यूब आहे, पहा, 64. म्हणून आपला 64 ही आन्सर असू शकते. तर चारपैकी एकच आहे आपल्याकडे, तर मग आपण काय घेणार, 64 घेणार. म्हणजे 64चा काय आहे, वर्ग 40-96 आहे. म्हणजे आता इथं येथील आपल्या याच्या पूर्ण जागी आपण काय करणार, 64 लिहिणार आणि हा पॉवर मध्ये क्यूब रूट. आता 64चा क्यूब रूट काय होईल आपला, 4. ठीक आहे, म्हणजे इथं आपलं काय आहे, इथं येतील आपले, एक मिनिट आहे, थोडस क्लीन करू. इथं आपले येतील 4. म्हणजे आपली हे व्हॅल्यू झाली, हे व्हॅल्यू झाली. आता आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे आणि ही नंतर आपण समोरची काढूया. आता वर्गमूळ काढायचा आहे, पहा, 57-76चा. मी काय करणार,
आता मला माहिती आहे 70चा वर्ग किती झाला? 49. ठीक आहे. म्हणजे ती संख्या 70 पेक्षा मोठी असेल. मी असं समजतो ती 75 आहे का बघूयात आपण. 75चा वर्ग जर केला तर किती उरेल? 5 5 25 आणि 7 8 56. 75 तर नाही आहे, पण ती संख्या 75 पेक्षा थोडीफार काय मोठी आहे. म्हणजे ती काय असू शकते? 76 असू शकते, 77 असू शकते, 78 असू शकते किंवा 79 किंवा 80 असू शकते. आता 80चा वर्ग जर केला तर हे किती होतात? 6400 म्हणजे 80 आहे का? नाही आहे. ठीक आहे. आता इथं पाहूयात आपण 76चा जर वर्ग केला तर युनिट डिजिट किती येऊ राहिला? 6. 78चा वर्ग केला तर युनिट डिजिट किती येऊ राहिला? 4. 8 8 64. 77चा वर्ग केला 7 7 49. इथं येऊ राहिले 49, इथं आले बघा 64 आणि इथं आले 6 6 36. 36चा युनिट डिजिट इथं 6 घेतला, 64चा युनिट डिजिट इथं 4 घेतला, 49चा इथं 9 आणि 9 9 79चा 9चा युनिट डिजिट जर घेतला आपण वर्ग केला 9 9 81चा 1. 81चा 1. पहा लक्षात घ्या हे काय चालू आहे. युनिट डिजिट इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं 9 आहे, इथं 1 आहे. पण आपल्याला किती पाहिजे युनिट डिजिट? या संख्येचा वर्ग केल्यानंतर युनिट डिजिट आपल्याला 6 यायला पाहिजे. तर 6 फक्त 76चा आहे. म्हणून 57 76 वर्गमूळात त्याची किंमत किती येईल? 76. म्हणजे 76चा वर्ग किती आहे? 57 76 आहे. आता आपल्याला 3 व्हॅल्यू भेटलेल्या आहेत पहा. आता नेक्स्ट आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. 8352 याला मी असं म्हणू शकतो का? याचा वर्गमूळ काढायचा आहे आणि पुन्हा त्याचा वर्गमूळाचा वर्गमूळ काढायचा आहे. म्हणजे आपली संख्या आधी याचं जे वर्गमूळ काढलं आपण, याचा वर्गमूळ काढल्यानंतर जी संख्या येईल, तीही एक पूर्ण वर्ग संख्या असेल आणि त्याचंही आपल्याला काय काढायचं आहे? वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे? ती पूर्ण वर्ग संख्या का असेल? कारण एक्झामिनरनेच आपल्याला दिलाय आधी वर्गमूळ काढा, मग पुन्हा वर्गमूळ काढा. म्हणजे एकदा वर्गमूळ काढल्यानंतर ती वर्गमूळ संख्या यायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा आपण काय करू शकतो? वर्गमूळ काढू शकतो. ठीक आहे? 2 वेळा वर्गमूळ काढायचा आहे. आता 83,000च्या जवळपास आपल्याला जायचं आहे पहा. 83,000च्या जवळपास आपल्याला जायचं आहे. मग मी काय करतो? मी असं समजतो की ती संख्या काय आहे? 90 सॉरी 90 नाही. मी काय करतो 300 सम कन्सिडर करतो. कारण 300चा जर वर्ग केला, 300चा वर्ग केला तर काय होईल माझा 3 त्रिक 9 आणि हे 4 झिरो होतील. ठीक आहे. म्हणजे 90,000 वर आले. पण मला तर 90,000 पाहिजे नाही. मला 90,000 पेक्षा काय पाहिजे? कमी पाहिजे. मग मग आपण काय करणार याला 300 पेक्षा कमी अशी संख्या पाहायची आपल्याला, की ज्याचा वर्ग 8352 होईल. आणि ती संख्या अशी शोधायची आपल्याला, की त्या संख्येचा पुन्हा काय झाला पाहिजे? वर्गमूळ घेता आलं पाहिजे. मग मला एक सांगा 300 पेक्षा लहान अशी असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 300च्या पेक्षा लहान असणारी आपल्याकडे फक्त एकच संख्या आहे पूर्ण वर्ग असणारी, ती म्हणजे 2899 आहे पहा. 300च्या जवळ आपली एकच अशी संख्या आहे, की जे काय आहे पूर्ण वर्ग आहे. याच्यानंतर आपल्याकडे काय आहे? पूर्ण वर्ग संख्या 289 नंतर आपल्याकडे पूर्ण वर्ग संख्या 300च्या पेक्षा लहान. आपल्याला 300 पेक्षा लहान पाहिजे ना, 300 पेक्षा लहान अशी कोणती संख्या आहे? तर 289च आहे. म्हणजे 289 आता 289 जर आपण घेतले, तर 289चा वर्ग जर केला, तर त्याचा युनिट डिजिट पण आपल्याला किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. पहा याचा जर वर्ग केला, तर युनिट डिजिट पण 9981 1 येऊन राहिला. म्हणजे 289च ती संख्या ही आपल्याला कन्फर्म झालेला आहे पहा. आणि असं पण तुम्ही म्हणू शकता, की 300 आणि 200 290 किंवा आपण 289 झाले. आपण 290ला आपण हे करू शकतो आता, हे जे आहेत ना 290 याचा पण आपण काय करू शकतो? वर्ग करू शकतो. याचा वर्ग केल्यानंतर हे आता 29चा वर्ग किती येते आपला? 841 आणि हे डबल 0 84,000 येऊ राहिले पहा. किती येऊ राहिले? 84,000 येऊ राहिले. आता 84,000 पेक्षा आपल्याला किती पाहिजे? लहान पाहिजे. मग 84,000 पेक्षा लहान अशी कोणती संख्या आहे? 289 आहे, 288 आहे, 287 आहे. आता या सगळ्या संख्या तुम्ही जर घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की युनिट डिजिट फक्त 289चाच येते आणि ती संख्या ही आपल्याला काय पाहिजे? परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. म्हणजे याला पूर्ण याला मी असं लिहू शकतो का? 289 आणि याचा आपल्याला काय करायचं आता वर्गमूळ घ्यायचा आहे ते म्हणजे येईल आपलं 17. ठीक आहे? इथे येतील आपले 17. आता याला आपल्याला काहीच नाही ॲड करायचं आहे पहा. 4 आणि 76 किती झाले? 80. 80 आणि 20 झाले आपले 100. 100 आणि 17 झाले 117. हेच आपलं काय ॲन्सर आहे. तर हा थोडासा कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न होता. आता आपल्या जर बेसिक क्लिअर असतील, तर आपले सगळेच क्वेश्चन काय होतील? सॉल्व्ह होतील पहा. पण
एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने हा स्किप करून नंतर सॉल्व्ह करायचा प्रश्न आहे पहा. जसा वेळ भेटेल तसा. कारण इथं अप्रॉक्सिमेशन जर तुम्हाला येत नसेल, तर मे बी तुमचा खूप वेळ जाऊ शकते. बाकी दुसरी मेथड तर याला नाही आहे. ठीक आहे. थँक फ्रेंड्स. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत बाय.